अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय। वडेट्टीवारांचं सरकारवर टीकास्त्र। लाडक्या बहिणी योजनेतून महिलांनाच वगळलं जातंय। भास्कर जाधवांचा निशाणा। कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलोडी रोडचा फायदा काय? स्लॅब पडून मृत्यू झालेल्या जीवाची किंमत सरकारच्या नजरेत फक्त 5 लाख रुपये। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राहुल नार्वेकर असणार विरोधकांच्या रडारवर। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटायला हवी। संजय राऊतांची सरकारवर टीका। विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर। महाविकास आघाडीमध्ये विसंगती असल्याची चर्चा। फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं टीकास्त्र। आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देणार। मुंबई पालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 7 प्रभाग समिती अध्यक्षपद, 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू। शरद पवार रुग्णालयात दाखल। पवारांची प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। महिलांमध्ये तुफान हाणामारी। कल्याण ग्रामीणमधील पिसवली गावातील घटना। आता सरपंच प्रशासक म्हणून पाहणार कारभार। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकाची जबाबदारी सरपंचावर। राज्यसभा विधान परिषदेसाठी आपली आणि आदित्य ठाकरेंची भूमिका सारखीच। राज्यसभेवर जाण्याची पवारांची इच्छा आहे असं म्हणालो होतो खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी साताऱ्याच्या दरेगावी। मी गावी आल्यावर विरोधकांच्या पोटात दुखतं। पोटदुखीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पर्याय। शिंदेंचा विरोधकांना टोला। निफाडमधील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद। केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला। ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास। सोमवारी बारामती इंदापूर दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। केंद्रीय पातळीवर अजित पवारांच्या अपघाताची चर्चा केली। केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। जळगावच्या 40 गावात न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला। तर लांजा तालुक्यात अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम। न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला। हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू। मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण। माणगावात सुरुंगाच्या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याचा आरोप। दादर परिसरातील फेरीवाल्यांवर पोलिसांकडून कारवाई। रस्त्यावर बसणारे फेरीवाले आणि फुल विक्रेत्यांवर कारवाई। भारत ब्राझील दरम्यान खनिज सहकार्य करारावर स्वाक्षरी। मोदी दास सिल्वा यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा। आयात शुल्क आता 15%। ट्रम्प यांची घोषणा। अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही कठोर टीका। अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे मध्यरात्री हवाई हल्ले। अफगाणिस्तानात 7 ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोनद्वारे हवाई हल्ले।